कंबरदुखीसाठी जरा थोडंसं स्ट्रेचिंग दाखवतोय आज. बऱ्याच जणांचे फोन यायला लागलेत, कंबर दुखते. झोपून बघा कसं कसं करायचं आहे. गुडघे फोल्ड करा, टाच खाली टेकलेली, पाय संपूर्ण तळवात टेकलेला, हात पण खाली टेका आणि हा भाग फक्त वरती उचलायचा आहे. होल्ड करायचा, इथं ताण पडेल. होल्ड करा, पण शिस्तीत खाली यायचं. 5 ते 6 सेकंद होल्ड करा, परत वर यायचं, परत खाली यायचं. असं 6 ते 7 वेळा करा. पहिल्यांदा करतो आपण, हे एक झालं. नंतर बघा, एक पाय वरती घ्यायचा, गुडघ्याच्या वरती, एक हात आतून येईल आणि हा बाहेरून पाठीमाग खेचायचं. हा या भागाला ताण पडेल. हा बघा, पाठीमाग खेचा, जेवढं येईल तेवढं, जास्त पण ताण देऊ नका. नंतर खाली ठेवा. परत पाय दुसरा ऑपोजिट घ्यायचा, हात एक मधून येईल, हा एक साईडून, परत पाठीमाग खेचा. जेवढं खेचता येईल तेवढंच खेचा. एक्स्ट्रा ताण देऊ नका किंवा जास्त पण खेचत बसू नका. हे 2 झालं. ह्याला पण 5 ते 6 वेळा, इकडे 5-6 वेळा, इकडे 5-6 वेळा. कमी केलं तरी चालतंय. नंतर बघा, एक पाय स्ट्रेट, दुसरा पाय गुडघ्याच्या जवळ घ्यायचा आहे, हा हात तिकडे जाईल आणि ऑपोजिट साईडला ताण द्यायचा. हा पूर्ण हा भाग ताण बसेल. परत हा पाय जवळ घ्या, हा पाय स्ट्रेट करा, परत या बाजूला. जेवढं जमतं तेवढं. क्रॅम्प आला काय आलं की दिलं सोडा. बऱ्याच वेळा काय होतो, क्रॅम्प येतो, म्हणजे वाई येते आपण म्हणतो त्याला. परत रिलॅक्स, इकडे 4-5 वेळा किंवा 5-6 वेळा, इकडे 5-6 वेळा. तर अशा पद्धतीनं कंबर ज्यांची दुखते त्यांनी हे स्ट्रेचिंग करा. अजून स्ट्रेचिंगचे वेगवेगळे व्यायाम आहेत, याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवले आणि सारखे व्हिडिओ बनवू म्हणजे लक्षात येईल. कारण बरेच नवीन लोक बघतात, त्यांना माहीत नसतं, त्याच्यासाठी बनवलेलं आहे. आणि अशा माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.